नमस्कार सगळ्यांना, कसे आहात मग सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर खरंच मित्रांनो, मनापासून धन्यवाद, तुम्ही मला सपोर्ट करतात. आणि काय होतं आहे, माझ्याकडून चुकी होते की तुमच्यांना कमेंटचे रिप्लाय दिले जात नाहीत माझ्याकडून, पण देईन ना नक्की. कधी कधी वेळ भेटत नाही, समजून घ्यायचं जरासं. तुमच्या सपोर्टने पुढं चालले, तुम्हाला इसरण असं वाटतं का? मी तुमचा किती सपोर्ट आहे, तुमच्या ह्याच्यावर माझं घर चालतं आहे. असं थोडी तुम्हाला थोडी विसरणार आहे मी, असं कधी होईन का? तर ते जाऊ दे. आज व्हिडिओ बनवायचा म्हटलं म्हणजे मला शाळेबद्दल कोणीतरी विचारलं होतं, माझ्या शिक्षणाबद्दल, शाळेबद्दल, आणि असे काही व्हिडिओ सोडले होते मी माझ्या भूतकाळाबद्दल बनवले होते असे व्हिडिओ. तर विचारलं मला कोणीतरी की तुम्ही मग का शिकल्या नाही तर पुढं. तुम्हाला सांगितलं होतं ना, शिक्षणाचा खर्च उचलणार कोणी नव्हतं. त्यातून पण तुम्हाला सांगू, मला ना कोणीतरी असंच दया आली, त्यांना मला बोर्डिंगला टाकलं. नाही तर खाण्याचे हाल होतात, दिवसभर फिरत राहते, हिला सपोर्ट नाही, आईवडील नाही, कोणी नाही, फिरत राहते नुसते उन्हात दिवसभर. आपण हिला सगळ्यांनी विचार केला आणि गावातले काही माणसं असतात त्यांनी मला दिलं बोर्डिंगला टाकून. आता मला बोर्डिंगला राहायचं, कसं राहायचं तिथं. पहिल्या दिवशी मुलं टाकून तिथं उठायचं, सकाळच्या पारी आंघोळ करायची, आपलं स्वतःचं करायचं, आणि 2 टाईम जेवण असायचं तिथं. कुठं टाकलं होतं बोर्डिंगला? कर्जतला बोर्डिंगमध्ये टाकलं मला. त्यांनी चांगल्यासाठी टाकलं, पण मला ते पटलं नाही. इकडं दिवसभर फिरायची सवय लागलेली, दिवसभर पोरांमध्ये खेळायचं, मुलींमध्ये खेळायचं, दिवसभर नदीला पोहायचं. ते शाळेची सवय मोडून गेली होती ना. आता म्हणलं हे कसं काय राहायचं, इथं दिवसभर एक ठिकाणी बांधून कसं काय राहायचं. त्यांनी अभ्यास कर म्हणलं की अभ्यास करायचं. आणि शिक्षणाची तर लय आवड होती. ज्यावेळेला नवीन शाळा सोडली ना, शिक्षणाची लय आवड होती. म्हणलं नाही, इथं मला जमणारच नाही म्हणलं. पण बाहेर तरी कसं पडायचं इथून. ज्यांनी सल्ला दिला ते चांगल्यासाठी सल्ला दिला, आणि चांगल्यासाठी बोर्डिंगमध्ये टाकलं. आणि शिकले असते तर चांगलं झालं असतं. ते शिक्षणाचं महत्त्व आता कळतं. मग म्हणलं आता काय करायचं इथून. पळून आले तिथून बोर्डिंगमध्ये. नाही थांबायचं नाही म्हणलं, इथं थांबायचंच नाही म्हणलं. नाही शिकायचं मला. रोज उठायचं, आंघोळ करायची, आपले कपडे आपण धुवायचे. त्यांनी कपडे घेऊन दिले, पुस्तकं घेऊन दिले, सगळं जिथले तिथं दिलं मला. 3च दिवस थांबले फक्त. का थांबले? तिथून चान्स बघत होते बाहेर कसा पडायचा म्हणून. 4थ्या दिवशी पळून आले तिथून बोर्डिंगमध्ये. खाली चालत कशा कर्जतून मिरजगाव लय अंतर. तिथून विचारित चालत आले. आणि ज्यांनी आणलं होतं ना, टाकलं होतं ना बोर्डिंगला, जाऊन त्यांच्या घरी उभे राहिले तिथं. तर ते माझ्याकडे बघत राहिले. मला चांगलं आठवतं, बघत राहिले. म्हणले यमुना तू कशी आली? म्हणलं पळून आली. मला नाही पटलं तिथं. अभ्यास नाही केलं की हाणायचे ते. इथं मला हाणणारं कोणी आहे का? ते हाणायचे मला, अभ्यास नाही केलं की मारायचे मला. म्हणून मला पटलं नाही, मी निघून आले मला. आता ते म्हणले काय करायचं, तुझ्या पुढं डोकं पुढे करायचं का? म्हणले नाही. म्हणलं तुमची तर काम करेन म्हणलं, मी तुमच्या घरी काम करेन म्हणलं, कपडे धुईन, शेण काढेन, सगळं करेन. मी शाळेत जात नाही म्हणलं, तिथं नाही जात म्हणलं, इथं टाका मला, इथं जाईन म्हणलं शाळेत, आसपास इथं जवळ. पण बोर्डिंगमध्ये नाही राहणार म्हणलं, तुमच्याच इथं राहीन म्हणलं. नाही तर लय चांगलं झालं असतं. कसं असतं, बिना आईबापाचे लेकरं पण ना, नाही त्यांना ते पण समजून घेत नाहीत. एकदा जर सवय लागली नाही एकटं राहायची, मग ती पब्लिकमध्ये राहू शकत नाही. माझ्याहून सांगते मी तुम्हाला, कोणाच्या बंधनात राहू शकत नाही ते लेकरं. मी नाही राहिली. एकटंच करायचं, एकटंच खायचं, मस्त राहायचं. लगीन होऊस तर कोणाचा सहारा नव्हता. लगीन होऊस तर मीच करायचं. मला एकटीला राहायची सवय लागली होती ना, म्हणून मला ना कोणामध्ये राहायला आवडत नव्हतं. त्यांच्यामध्ये मुलं मुली खेळायच्या माझ्या संग, पण ते खेळायला आवडत नव्हतं मला. आणि अभ्यास नाही केलं की मारायचे. ते मला लय खटकली गोष्ट. नाही 8 दिवसांनी 15 दिवसांनी इथून जाणार म्हणजे जाणार म्हणलं. आणि मग त्याच्यावर काही शिक्षणच नाही झालं. त्यांनी परत माझ्या तिरखाच घेतलाच नाही की हिला कुठं शाळेत टाकावा, हिला कुठं खर्च उचलावा.
अजून ध्यान येतं मला शाळेचं. कुणीतरी विचारलं होतं मला, शाळा किती शिकलात तुम्ही म्हणून, आणि टाकलं होतं तुम्हाला तर का निघून आलात. असा स्वभाव असा होता लहानपणी माझा. ते अजिबात कोणाच्या बंधनात राहायला कधी आवडलं नाही मला. अजून पण मी कोणाच्या बंधनात राहायचं म्हणलं ना, नाही जमत मला. नाही तर खरंच त्या टायमाला त्यांनी चांगलं केलं होतं. टाकलं असतं बोर्डिंगला, शिक्षण जास्त झालं असतं. ते कधी वेळ निघून गेल्यावर माणसाला शिक्षणाचं महत्त्व कळतं, तोपर्यंत नाही कळत. उपाशी मारायला लागलं ना मग वाटतं माणसाला आता हिर खाणं गरजेचं आहे. नाही तर शिक्षणाची आवड होती, पण काय माहिती त्या टायमाला काय डोकं फिरलं होतं, नाही शिकले. खर्च उचलणारे पण होते, पण नाही शिकले. ते आवडतच नव्हतं. त्या दादांनी मला विचारलं होतं ना माझ्या शिक्षणाबद्दल, म्हणून हा व्हिडिओ बनवला. आता अशी व्हिडिओ बनवत नाही मी कधी, पण बनवलं सहज म्हणलं चला आता ह्यांना सांगतेच. त्यांनी लय 2-3 वेळा विचारलं मला, म्हणून हा व्हिडिओ बनवला तुम्हाला ऐकण्यासाठी.